हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल सेट 1 सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण टोटल 25 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे जे प्रॉब्लेम बेस्ड आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल किंवा गिवन व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यानंतर स्वतःचा एक फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सोल्युशन करून त्याचा एक आन्सर कॅल्क्युलेट करायचा आहे. असे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहे. तर टोटल याचे आपण मिनिमम 5 ते 6 सेट सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. कारण की जर तुमचा सपोर्ट असला तेव्हाच आपण याचे पूर्ण सेट्स बनवू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण प्रॉब्लेम बेस 1 मध्ये सेट 1 चं एक्झाम्पल. तर बघा, काल पण आपण एक मॉक पेपर म्हणतोय की काल आपण एक फॉर्म्युलाज मीन्स इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज काल बघितले होते ज्याच्यामध्ये आपण 70+ फॉर्म्युले बघितले आहेत सर्व मिळून. ठीक आहे. ज्यांनी कालचा व्हिडिओ नाही बघितला तो व्हिडिओ बघून घ्या, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण फॉर्म्युलेज दिलेले आहे आणि फॉर्म्युला बेस्ड आपल्याला जर क्वेश्चन्स विचारले तर फॉर्म्युला आपल्याला लक्षात पाहिजे की कोणत्या फॉर्म्युल्यानुसार कोणती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. तर चला बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा आपल्याजवळ काय आहे. X send out goods to Y. ठीक है. Costing rupees 1,50,000. Goods are sold at the cost plus 33 by 13% means indirectly 33% means 1/3 part. ठीक है. The consignor ask consignee to pay an advance for an amount equivalent to 60% of the sales value. ठीक है. जी पण सेल व्हॅल्यू आहे त्याच्या 60% आपल्याला अमाऊंट पाहिजे ऍडव्हान्स. देन द ऍडव्हान्स अमाऊंट विल बी, द अमाऊंट किती आहे, ऍडव्हान्स अमाऊंट किती द्यायची आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. काय म्हटलेलं आहे बघा, एक्स ने वाय कडे 1,50,000 किमतीचा माल पाठवला. माल विक्रीसाठी खर्च प्लस 33.13% नफ्यावर पाठवण्यात आला आहे. ठीक आहे. पाठवणारे कन्सायनर मीन्स एजंट कडून कन्सायनी विक्री माल किमतीच्या 60% इतकी आगाऊ रक्कम मागितली आहे. तर आगाऊ रकमेची योग्य रक्कम किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्याला गिवन व्हॅल्यू काय दिली आहे की कॉस्ट दिलेली आहे आपल्याला 1,50,000. त्याच्यानंतर प्रॉफिट रेट दिलेला आहे आपल्याला 33 मीन्स इनडायरेक्टली 1/3 पार्ट जो दिलेला आहे तो. आणि ऍडव्हान्स पेमेंटचे पर्सेंटेज दिलेले आपल्याला किती दिलेले आहे, 60%. तर आपल्याला काय काढायचं आहे, ऍडव्हान्स अमाऊंट किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला सेल्स काढावं लागेल, कारण की सेल्सच्या 60% जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. बघा, कॅल्क्युलेट सेल व्हॅल्यू किती दिली आहे, विक्री किंमत काढा. तर बघा, सेल व्हॅल्यू इक्वल्स टू काय, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट पर्सेंटेज. बरोबर आहे. तर बघा, प्रॉफिट किती दिले आपल्याला 33 बाय 1/3 मीन्स काय, 1/3 इंटू 1,50,000 म्हणजे 1,50,000 चा 1/3 पार्ट म्हणजे किती आला इथे, 50,000. म्हणजे प्रॉफिट किती आहे, 50,000. सेल व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तर कॉस्ट प्राइस किती होती त्याची, 1,50,000. प्रॉफिट आहे 50,000. तर टोटल सेल व्हॅल्यू किती झाली आपल्याजवळ, 2,00,000. आता 2,00,000 चे जर 60% आपण काढतो म्हटलं तर किती आहे, 1,20,000. तर म्हणून करेक्ट आन्सर किती आला, 1,20,000. अशा टाइपचे क्वेश्चन्स पण विचारतात. मिनिमम 4 ते 5 क्वेश्चन असे राहतील ज्याच्यामध्ये हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. मीन्स आपले मिनिमम 4 ते 5 मार्क्स याच व्हिडिओवर असे असणार आहे. तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवणार. ठीक आहे. तर बघा, अशा टाइपचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युलाज पण लागते, त्यासाठी फॉर्म्युलाचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे. आता बघा, सेकंड क्वेश्चन म्हटलेलं आहे, गुड्स ऑफ इनवॉइस बिल ₹2,40,000 आर सेंड टू कन्साइनी ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट, फाइंड द लोडिंग अमाऊंट. ठीक आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, 2,40,000 किमतीचा माल 20% नफ्यावर कन्साइनीकडे पाठवला आहे. तर लोडिंग अमाऊंट किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर बघा, गिवन व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, इनवॉइस व्हॅल्यू दिलेली आहे 2,40,000. त्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे, 20% ऑन कॉस्ट. ठीक आहे. तर आता इनवॉइस प्राइस जी राहते ती काय राहते, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. काय राहते, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. तर बघा, इनवॉइस व्हॅल्यू जे आहे ते काय, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट मीन्स इनडायरेक्टली ही जी इनवॉइस व्हॅल्यू आहे याच्यामध्ये 20% काय आहे, प्रॉफिट आहे. बरोबर आहे. तर बघा, प्रॉफिट आपल्याला 20% दिलेला आहे कॉस्ट प्राइसचा, म्हणजे 20/100 इंटू कॉस्ट. बरोबर आहे. तर इनवॉइस व्हॅल्यू जी आहे ते कॉस्ट प्लस किती आहे, 20% इंटू कॉस्ट मीन्स किती झाली, 120% जी आहे ती ही व्हॅल्यू आहे. तर काय करू आपण कॉस्ट काढण्यासाठी की इनवॉइस व्हॅल्यू डिवाइड बाय 1.20.
तर आपल्याला लोडिंग अमाऊंट काय येईल, इनव्हॉइस व्हॅल्यू मायनस कॉस्ट. तर बघा कॉस्ट किती आहे, 2,40,000 जे इनव्हॉइस प्राइस आहे डिवाइड बाय 1.20 म्हणजे कॉस्ट प्राइस किती झाली, 2 लाख. तर लोडिंग अमाऊंट किती झाली, 2,40,000 मधनं 2 लाख मायनस केले तर किती आले, 40,000. तर लोडिंग अमाऊंट जी आहे ती किती आहे आपल्याजवळ, 40,000. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, X sent 100 bags to Y costing ₹1,000 each. ठीक है. 60 bags were sold at 10% above cost price. Find sale value. ठीक है. बघा काय म्हटलेलं आहे, X ने Y कडे 100 bags पाठवले ज्याचा खर्च 100,000 रुपीज प्रति बॅग आहे. 60 बॅग्स 10% नफ्यावर विकले, विक्री रक्कम किती असेल. तर बघा व्हॅल्यू गिवन काय दिलेली आहे, आपला कॉस्ट प्राइस पर बॅग दिली आहे 1000 रुपीज, नंबर ऑफ सोल्ड बॅग किती दिलेले आहे 60 आणि प्रॉफिट किती दिलेलं आहे 10% ऑन कॉस्ट. तर सिंपल आहे की जे प्रॉफिट आहे याच्यावर जर आपण 10% ऍड केलं तर 1.10 मीन्स किती होईल 1100 आणि 1100 इंटू 60 केले तर 66,000 सिंपलची कॅल्क्युलेशन होईल. बघा सेलिंग प्राइस पर बॅग इक्वल्स टू काय, कॉस्ट प्राइस प्लस 10% ऑफ कॉस्ट मीन्स कॉस्ट इंटू 1 प्लस 10 डिवाइड बाय 100 म्हणजे किती झाले कॉस्ट इंटू 110. तर सेल व्हॅल्यू जर आहे तर सेलिंग प्राइस बॅग इंटू नंबर ऑफ बॅग सोल्ड हा फॉर्म्युला झाला त्याचा, बरोबर आहे. तर कॅल्क्युलेशन करताना बघा काय सेलिंग प्राइस पर बॅग किती आहे 100 इंटू 110% म्हणजे किती झाले 1100. आता सेल्स व्हॅल्यू किती झाली 1100 इंटू 60 म्हणजे किती 66,000 म्हणजे पूर्ण बॅगची जे एकूण रक्कम आहे ते किती आहे 66,000. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, एक्स ऑफ कानपूर ठीक है सेंड 1000 boxes to Y in Delhi costing 200 each at the invoice price of 220 rupees each. Goods are sent to consignment. Find the amount to be credited in general trading account. बघा कानपूरच्या X ने दिल्लीतील Y कडे 1000 बॉक्स 200 रुपये प्रति बॉक्स खर्चाने 220 प्रति बॉक्स इनवॉइस प्राइसने पाठवले. माल कन्साइनमेंट वर पाठवलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट जनरल ट्रेडिंग मध्ये किती रक्कम क्रेडिट केली जाईल. तर बघा कॉस्ट पर बॉक्स किती दिलेली आहे 200, इनवॉइस प्राइस किती आहे पर बॉक्सचे 220 आणि नंबर ऑफ बॉक्सेस किती आहे 1000. तर आपल्याला गुड सेंट आउट ऑफ कन्साइनमेंट काढायचं आहे तर नंबर ऑफ युनिट कॉस्ट प्राइस, तर नंबर ऑफ युनिट किती आहे आपल्याजवळ 1000 आणि कॉस्ट पर युनिट किती आहे 200 मीन्स किती झाले इथे 1000 इंटू 200 मीन्स 2 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 2 लाख रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, आता बघा फिफ्थ काय आहे, एक्स ऑफ मुंबई सेंड आउट ऑफ ऍट द कॉस्ट ऑफ कॉस्ट प्लस 25%. ठीक आहे. इनवॉइस व्हॅल्यू इज 2 लाख, 4/5 ऑफ द गुड सोल्ड फॉर 1,76,000. कमिशन 2% ऑन इनवॉइस व्हॅल्यू प्लस 10% सरप्लस इफ एनी. फाइंड कमिशन अमाऊंट. तर आपल्याला आता इथे काय काढायचं आहे कमिशनची अमाऊंट काढायची आपल्याला. ठीक आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे इथे, एक्स मुंबईने माल खर्च प्लस 25% नफ्यावर पाठवला. ठीक आहे. इनवॉइस किंमत 2 लाख आहे. 4/5 भाग मालचा 1,76,000 ला विकला गेला. कमिशन इनवॉइस किमतीवर 2% आणि जर अधिक किमतीवर विक्री झाली तर त्यावर अधिक रकमेवर 10% कमिशन किती असेल. तर बघा गिवन व्हॅल्यू काय आहे सगळ्यात पहिले हे बघूया. आपल्याला इनवॉइस व्हॅल्यू दिलेली आहे 2 लाखची. त्याच्यानंतर लोडिंग अमाऊंट दिली आहे आपल्याला 25% ऑन कॉस्ट मीन्स किती झाले इनवॉइस किती झाला 125% ऑफ कॉस्ट. 4/5 जो गुड सोल्ड आहे तो कितीला केलेला आहे 1,76,000. आता कमिशनची जर गोष्ट केली तर कमिशन किती होते 2% होते, बरोबर आहे. 2% इनवॉइस बिल ऑफ 4/5 ऑफ गुड्स अँड 10% सरप्लस इफ गोल्ड सोल्ड अबोव्ह इनवॉइस, बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले 4/5 व्हॅल्यू ऑफ फाइंड करू आपण. बघा इनवॉइस व्हॅल्यू ऑफ 4/5 ऑफ गुड्स तर 4/5 इंटू 2 लाख तर किती आले 1,60,000. आता सेल व्हॅल्यू जी होती ती किती होती 1,76,000 जी आपल्याला दिलेली आहे. तर 1,76,000 मायनस 1,60,000 तर किती आले 16,000. तर सेल व्हॅल्यू जी आहे त्याची सरप्लस ते किती आहे 16. आता कमिशन जर बघितलं तर 2% इनवॉइस बिल, तर इनवॉइस बिल किती आलं होतं आपल्याला 1,60,000. ते 1,60,000वर 2% म्हणजे किती झालं 3,200 आणि 10% सरप्लस कशावर निघेल 16,000वर. तर 10% म्हणजे किती 1,600 म्हणजे 3,200 प्लस 1,600 तर किती झाले 4,800. तर बघा करेक्ट आन्सर किती आले 4,800 काय आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ,
A and B purchase a piece of land for rupees 40,000 and sold it for rupees 60,000 in 2021. ठीक है. A contributed to 24,000 and B 16,000. ठीक आहे. What will be the profit of venture? ठीक आहे. तर बघा काय म्हटलंय, ए आणि बी ने 40,000ला एक जमीन विकत घेतली आणि ती 2021 मध्ये 60,000ला विकली. ए ने 24,000 आणि बी ने 16,000 भांडवल दिले. या व्यवहारात नफा किती झाला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा गिवन व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, सगळ्यात पहिले दिलेली आहे परचेस प्राइस जी आहे आपल्याजवळ 40,000, सेलिंग प्राइस आहे आपल्याजवळ 60,000, ए चा शेअर कॅपिटल जे आहे ते 24,000 दिले आहे आणि बी चा शेअर कॅपिटल किती दिले आहे 60,000 दिलेलं आहे. तर सिंपलचा फॉर्म्युला आहे काय आहे, प्रॉफिट ऑन व्हेंचर जर काढायचं असेल तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस किती होते 60,000 आणि कॉस्ट प्राइस किती होती 40,000. तर किती आले 60 मायनस 20 म्हणजे 40 म्हणजे 20,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 20,000. ठीक आहे. काल आपण फॉर्म्युलेज बघितले आहे, त्यांनी जो व्हिडिओ नाही बघितला पूर्णपणे तो पूर्ण व्हिडिओज बघा स्किप न करता. ठीक आहे. नेक्स्ट 7th बघा काय म्हटलंय, ए अँड बी एंटर इनटू अ जॉइंट व्हेंचर. A purchased goods for rupees 2 lakh, B sold 80% of goods for 2,50,000. Remaining 20% of goods were taken over by B at the cost less than 25%. What is the profit on venture? बघा काय म्हटलं आहे, A आणि B यांनी संयुक्त व्यवहार केला. A ने 2 लाखला माल खरेदी केला, B ने 80% माल 2,50,000ला विकला. उरलेला 20% माल B ने खर्च 25% या दराने घेतला. मीन्स व्यवहारावर नफा किती. तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला गिवन व्हॅल्यू बघायची आहे. काय आहे गिवन व्हॅल्यू दिलेली आहे, टोटल कॉस्ट ऑफ गुड्स दिले आहे 2,40,000. ठीक आहे. 80% गुड्स सोल्ड दिलेले आपल्याला 2,50,000 वर आणि 20% गुड्स टेकन बाय बी ऍट कॉस्ट ऑफ 25%. ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिले कॉस्ट ऑफ 80% ऑफ गुड्स सोल्ड, तर 2 लाखावर 80% जर काढले तर किती येत आहे 1,60,000. आता 20% ची रिमेनिंग कॉस्ट आहे, तर 2 लाखावर 20% म्हणजे किती आहे 40,000. बी ने 20% चा गुड जे आहे ते 25% घेतले, तर बघा 40,000 मायनस 25% ऑफ 40,000 म्हणजे किती आहे 40,000 मायनस 10,000. 40,000 वर 25% म्हणजे 10, तर किती आलं आपल्याला 30,000. आता टोटल रिसिप्ट जर बघितलं आपण तर टोटल रिसिप्ट म्हणजे काय, सेल प्रोसीड प्लस बी टेकन आउट, तर 2,50,000 प्लस 30,000 मीन्स किती आहे 2,80,000. आता प्रॉफिट ऑन व्हेंचर जर बघितलं तर टोटल रिसिप्ट मायनस कॉस्ट, तर बघा 2,80,000 काय होतं टोटल कॉस्ट होतं, त्याच्यातनं 2 लाख आपण काय केलं मायनस केलं, तर किती आले 80,000. तर करेक्ट जे व्यवहार नफा आहे तो किती आहे 80,000 चा. ठीक आहे. नेक्स्ट 8, if unsold good costing rupees 20,000 are taken over by venture at rupees 15,000, the joint venture account will be credited by. बघा काय म्हटलंय, जर न विकलेल्या 20,000 किमतीचा माल एखाद्या भागीदाराने 15,000ला घेतला असेल तर संयुक्त व्यवहार खात्यात किती रक्कम क्रेडिट केली जाईल. बघा आता जर म्हटलं आहे तर बघा काय कन्सेप्ट दिलाय, वेन अनसोल्ड गुड्स आर टेकन बाय द को वेंचर the joint venture account is credited with the value at which goods are taken, not at the cost price. ती आपण कॉस्ट प्राइस वर घेत नाही. म्हणजे बघा इथे जेव्हा माल भागीदार घेऊन जातो तेव्हा संयुक्त व्यवहार खात्यात त्याच्या किमतीवर क्रेडिट नोंद होते. त्या किमतीला माल घेतला गेला म्हणजेच 15,000 म्हणजे आन्सर किती आहे त्याचा 15,000. ठीक आहे. आता बघा 9th क्वेश्चन आहे, A purchased good costing rupees 42,500. B sold costing rupees 40,000 for 50,000. Remaining goods were taken over by A at the same gross profit percentage in as is the same cash of sale. What is the value of good taken over? ठीक आहे. बघा A ने 42,500 किमतीचा माल विकत घेतला, त्यातील 40,000 किमतीचा माल B ने 50,000ला विकला. उरलेला माल ए ने विक्री प्रमाणेच नफा टक्केवारीने घेतला. घेतलेल्या मालाची किंमत किती. ठीक आहे. बघा गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, बघा टोटल कॉस्ट ऑफ गुड्स दिलेला आहे 42,500, गुड ऑफ सोल्ड दिलेला आहे 40,000 अँड सेलिंग ऑफ गुड सोल्ड दिलेला आहे आपल्याला 50,000.
ठीक आहे. तर बघा फॉर्म्युलेज आहेत आपल्याजवळ. ग्रॉस प्रॉफिट जर काढायचं असेल तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ग्रॉस पर्सेंटेज जर काढायचं आहे तर ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. आणि व्हॅल्यू ऑफ गुड टेकन ओव्हर काढायचं असेल तर कॉस्ट ऑफ अनसोल्ड गुड प्लस कॉस्ट ऑफ अनसोल्ड गुड्स इंटू ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. हे फॉर्म्युले तुम्हाला कोणीच सांगणार नाही, मी सांगतोय. ठीक आहे. बघा ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे तर 50,000 मायनस 40,000, कारण की सेलिंग प्राइस 50,000, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 40,000, तर 10,000 काय झाला ग्रॉस प्रॉफिट. आता याच्यावर पर्सेंटेज जर काढायचं आहे तर 10,000 डिवाइड बाय 40,000 इंटू 100 म्हणजे किती ग्रॉस प्रॉफिट आहे 25%. आता कॉस्ट ऑफ अनसोल्ड गुड जर आपण म्हटलं तर जी आपल्याजवळ कॉस्ट ऑफ गुड सोल्डची व्हॅल्यू होती, टोटल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 42,500 बरोबर, मायनस 40,000 जी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्डची, तर किती आहे 2,500 बरोबर आहे. जर व्हॅल्यू आपण बघितली तर 2,500 प्लस 2,500 इंटू 25% म्हणजे 2,500 प्लस 625 म्हणजे किती झाले 3,125, म्हणजे 3,125 याचं काय आहे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10th, M and N entered into joint venture where M supplies good worth rupees 6,000 and spent 100 rupees on expenses. N sell entire lot for rupees 7,500, meeting selling expenses 200. ठीक है. Profit sharing ratio equal. N remits M the amount due. The amount remittance will be. ठीक है. बघा काय क्वेश्चन आहे. एम आणि एन एकत्र व्यवसाय येतात जिथे एम ने 6,000 किमतीचा माल पुरवतो आणि खर्च 100 रुपये करतो. ठीक आहे. एन संपूर्ण माल 7,500 मध्ये विकतो आणि विक्री खर्च 200 करतो. नफा समान प्रमाणात वाटला जातो. एम आणि एन ला देयक रक्कम परत करतो. देय रक्कम किती असेल. ठीक आहे. तर बघा काय व्हॅल्यू गिवन दिलेली आहे सगळ्यात पहिले हे बघूया आपण. बघा एम सप्लाईज गुड वर्थ रुपीज आपल्याला दिलेले आहे ते 6,000 बरोबर आहे. नंतर एम चा एक्सपेन्सेस दिलेला आहे 100. त्याच्यानंतर एन सेल एंटायर लॉट 7,500 आणि एन सेलिंग एक्सपेन्सेस किती दिलाय 200 आणि प्रॉफिट शेअरिंग रेशिओज दिलेले आहे 1:1. म्हणजे इतकी व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे गिवन दिलेली आहे. जर आपल्याला आता टोटल कॉस्ट काढायची असेल तर बघा टोटल कॉस्ट कशी आहे 6,000 जी माल आपण पुरवला होता 6,000 प्लस 100 एक्सपेन्सेस प्लस 200 सेलिंग एक्सपेन्सेस, तर टोटल किती झाला 6,300. प्रॉफिट काढायचं असेल तर 7,500 त्याची सेलिंग प्राइस होती, तर 75,000 मायनस 6,300 म्हणजे 1,200. आता एम चा जो शेअर प्रॉफिट रेशिओ आहे तो 1/2 आहे, इक्वल आहे. तर एम शेअर प्रॉफिट म्हणजे 1200 डिवाइड बाय 2 म्हणजे 600 बरोबर आहे. तर अमाऊंट ड्यू टू एम, एम ला किती द्यायचे 6,000 प्लस 100 प्लस 600 बरोबर आहे. तर किती आले 6,700 रुपये जी आहे ते एम ला द्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. जर तुमचा प्रोत्साहन असेल तेव्हाच मी असे समोरचे नेक्स्ट जे 5 व्हिडिओ आहेत ते बनवू शकणार, अदरवाईज नाही. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक सुद्धा करून द्या. व्हिडिओला लाईक करण्यासाठी आपल्याला कोणताच टाइम जात नाही. ठीक आहे. जस्ट एक क्लिक करायचं आहे. तर बघा काय आहे 11 नंबरचा क्वेश्चन. A and B purchase piece of land for rupees 20,000 and sold it for rupees 60,000 in 2021. Originally A contributed rupees 12,000 and B rupees 8,000. Profit on the venture will be. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे A आणि B ने 20,000 मध्ये जमीन खरेदी केली आणि 2021 मध्ये 60,000 मध्ये विकली. सुरुवातीला A ने 12,000 आणि B ने 8,000 योगदान दिले. व्यवसायातील नफा किती असेल. ठीक आहे. बघा गिवन व्हॅल्यू काय दिली आहे, कॉस्ट ऑफ प्राइस ऑफ लँड दिलेली आहे आपल्याला 20,000, सेलिंग प्राइस ऑफ लँड दिलेला आहे 60,000, ए चं कंट्रीब्युशन दिले आहे 12,000 आणि बी चं कंट्रीब्युशन दिलेलं आहे 8,000. तर प्रॉफिट वेंचर म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे इनडायरेक्टली 60,000 मायनस 20,000 तर किती आलं 40,000. तर वेंचरला प्रॉफिट किती झालेला आहे 40,000 चा, म्हणजे सी जे आहे ते काय आहे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता बघा 12th नंबर म्हटलेला आहे ए अँड बी एंटर इनटू जॉइंट व्हेंचर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ 1:1. ठीक आहे. ए परचेज गुड कॉस्टिंग रुपीज 20,000, बी सोल्ड द गुड फॉर रुपीज 25,000. A is entitled to 1% commission on purchase and B 5% commission on sale.
द प्रॉफिट विल बी. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, ए आणि बी एकत्र व्यवसाय करतात जिथे नफा आणि तोटा 1:1 म्हणजे 1:1 बरोबर आहे प्रमाणात वाटला जातो. ए ने 20,000 किमतीचा माल खरेदी केला, बी ने तो माल 25,000 मध्ये विकला. ए ला खरेदीवर 1% कमिशन मिळेल आणि बी ला विक्रीवर 5% कमिशन. नफा किती असेल? ठीक आहे. बघा काय व्हॅल्यू गिवन आहे आपल्याजवळ. सगळ्यात पहिले कॉस्ट प्राइस दिलेली आहे 20,000, सेलिंग प्राइस दिलेली आहे 25,000, ए कमिशन दिलेले आहे 1% ऑन परचेस, बी कमिशन दिले आहे 5% ऑन शेअर आणि प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 1:1. ही व्हॅल्यू आपल्याला इथे गिवन आहे बरोबर आहे. आता या व्हॅल्यू नुसार आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे. तर बघा काय आहे आपल्याजवळ, ए चं कमिशन 1% म्हणजे 20%, 20,000 1% म्हणजे 200. त्याच्यानंतर बी चं कमिशन 5% सेलिंग प्राइस वर, तर 25,000 वर 5% म्हणजे 1250. ओके. आता बघा नेट कॉस्ट दिली आहे, तर नेट कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट प्राइस प्लस ए कमिशन. कॉस्ट प्राइस प्लस ए कमिशन म्हणजे किती, 20,000 प्लस 200 म्हणजे 20,200. तसंच नेट सेल जर म्हटलं तर सेलिंग प्राइस मायनस बी कमिशन म्हणजे 25 मायनस 1250 म्हणजे सेलिंग किती आली, 23,750. आता प्रॉफिट जर काढायचं आहे तर नेट सेल मायनस नेट कॉस्ट मीन्स 23,750 मायनस 20,200 तर किती आहे, 3,550. तर करेक्ट आन्सर किती येईल, सेकंड 3,550, 3,550. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. ठीक आहे, एक्झाम्स मध्ये सुद्धा. नेक्स्ट 13 बघा काय म्हटलंय, इफ द मॅनेजर इज एंटायटल्ड टू द कमिशन ऑफ 5% ऑन प्रॉफिट बिफोर डिडक्शन ऑफ द कमिशन अँड प्रॉफिट इज ₹8,400 कमिशन विल बी. ठीक आहे. बघा जर व्यवस्थापनाला कमिशन मिळत असेल, नफा कापण्याच्या आधी नफ्यावर 5% आणि नफा 8,400 असेल तर कमिशन किती होईल. बघा प्रॉफिट आफ्टर कमिशन जे दिले आहे ते किती आहे, 8,400. कमिशन किती आहे, 5% ऑन प्रॉफिट बिरो कमिशन बरोबर आहे. आता 5% जर आपण काढले 8,400 वर, तर ऍडजस्टमेंट जर इग्नोर केला आपण तर 5% किती येणार, 420. 8,400 वर 5% किती येणार, 420. म्हणून आन्सर किती येईल इथे, सेकंड 420 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 14 बघा काय म्हटलंय, इफ 1,500 वॉज आउटस्टँडिंग ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर टुवर्ड्स सबस्क्रिप्शन अँड 10,000 इज रिसीव्ड ड्युरिंग द इयर with 2,500 still outstanding at the end of the year, the amount to be taken to receipt and payment account is. ठीक आहे. बघा वर्षाच्या सुरुवातीला 1,500 प्रलंबित सदस्य होती आणि वर्षात 10,000 प्राप्त झाले. वर्षाच्या शेवटी 2,000 प्रलंबित आहे, तर रसीद व देयक खात्यात दाखवायची रक्कम किती हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा गिवन व्हॅल्यू काय दिलेली आहे, ऑपरेटिंग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे दिलेलं आहे ते 1,500. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग इयर किती दिलं आहे, 20,000 आणि त्याच्यानंतर क्लोजिंग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलं आहे 2,500. ठीक आहे. तर बघा अमाऊंट टेकन टू द इन्कम एक्सपेंडिचर आपल्याला काढायची आहे. तर बघा काय आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड प्लस ओपनिंग आउटस्टँडिंग मायनस क्लोजिंग आउटस्टँडिंग म्हणजे 10,000 प्लस 1,500 मायनस 2,500 तर किती आहे, 9,000. टोटल व्हॅल्यू किती आली इथे, आन्सर 9,000. ठीक आहे. नेक्स्ट 15 द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोन द फॉलोइंग डिटेल. बघा सबस्क्रिप्शन एरियाज दिलेला आहे 500, करंट सबस्क्रिप्शन 10,500, ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 800 आणि नंबर ऑफ मेंबर्स दिलेला आहे 1,200. ईच पेइंग 10 रुपीज अॅन्युअली म्हणजे सदस्य संख्या 1200, प्रत्यक्ष वार्षिक संख्या सदस्यता आहे 10 रुपये. द अमाऊंट टू बी क्रेडिटेड टू द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विल बी. रक्कम जी उत्पन्न आणि खर्च खात्यात जमा करायची आहे ते किती असेल. ठीक आहे. बघा गिवन व्हॅल्यू सगळ्यात पहिले बघूया काय आहे. सबस्क्रिप्शन एरियाज दिला आहे 500, करंट सबस्क्रिप्शन रिसिव्ड 10,500, ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 800, नंबर ऑफ मेंबर 1,200 आणि अॅन्युअल सबस्क्रिप्शन पर मेंबर 10 रुपीज. ठीक आहे. तर टोटल सबस्क्रिप्शन ड्यू जर पाहिला तर नंबर ऑफ मेंबर्स इंटू अॅन्युअल सबस्क्रिप्शन पर मेंबर. ठीक आहे. आणि अमाऊंट जर क्रेडिटेड इन्कम अँड एक्सपेंडिचर पाहिला तर टोटल सबस्क्रिप्शन अमाऊंट ड्यू. तर बघा सगळ्यात पहिले टोटल सबस्क्रिप्शन अमाऊंट काढू की 1,200 इंटू 10 मीन्स किती झाले, 12,000. तर अमाऊंट क्रेडिटेड किती करायची आहे आपल्याला, 12,000 रुपीज. तर करेक्ट आन्सर किती येईल, 12,000. ठीक आहे.
नेक्स्ट 16 बघा काय म्हटलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शो सबस्क्रिप्शन ॲट ₹10,000. Subscription occurred at the beginning and the end of the year were 1,000 and 1,500 respectively. The figure of subscription received appearing in receipt and payment account will be. ठीक आहे बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये सदस्यता 10,000 आहे, दाखवले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी अनुक्रमे 1,000 आणि 1,500 ची सदस्यता जमा झाली होती. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये दाखवलेली सदस्यता रक्कम किती असेल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघा इथे आपण गिवन व्हॅल्यूज बघूया काय आहे. सबस्क्रिप्शन इन्कम अँड एक्सपेंडिचर 10,000, आउटस्टँडिंग ओपनिंग आउटस्टँडिंग 1,000 अँड क्लोजिंग आउटस्टँडिंग 1,500. तर सबस्क्रिप्शन रिसिप्टचा फॉर्म्युला काय, सबस्क्रिप्शन प्लस ओपनिंग आउटस्टँडिंग अँड क्लोजिंग आउटस्टँडिंग मायनस. तर बघा 10,000 प्लस 1,000 मायनस 1,500 तर किती आहे 9,500. तर करेक्ट आन्सर किती येईल, फर्स्ट 9,500. ठीक आहे. नेक्स्ट 17 बघा काय म्हटलेलं आहे, ओरिजिनल कॉस्ट ऑफ मशीन इज ₹1,50,000, reducible value 10,000. If depreciation is charged at 10% per annum under WDV means return down value method. ठीक आहे, depreciation for 3 year will be. मशीनची मूळ किंमत 1,50,000 आहे, उरलेली किंमत 10,000 आहे आणि जर घसारा WDV पद्धतीने दरवर्षी 10% दराने आकारला जात असेल तर तिसऱ्या वर्षासाठी घसारा किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघूया गिवन काय दिलेलं आहे. बघा ओरिजिनल कॉस्ट दिलेली आहे आपल्याला 1,50,000, रिड्युसिबल व्हॅल्यू दिली आहे 10,000, डेप्रिसिएशन रेट दिलेला आहे 10%, मेथड जी आहे ती आहे W मीन्स रिटर्न डाऊन व्हॅल्यू आणि इयर किती दिली आहे 3 वर्ष. ठीक आहे, तर बघा फॉर्म्युला काय आहे, WDV डेप्रिसिएशनचा पर्सेंट म्हणजे दर इंटू सुरुवातीच्या असलेली किंमत आणि तेच बघा ठीक आहे घसारा दर इंटू सुरुवातीला असलेली. तर बघा फर्स्ट इयर जर बघितलं तर डेप्रिसिएशन 10% म्हणजे किती आलं 1,500. तर बुक व्हॅल्यू आता किती राहिली 1,35,000. आता सेकंड इयर जर 1,35,000वर 10% काढले तर 13,500. 1,35,000 मधून 13,500 काढलं तर 1,21,500. आता तिसऱ्या वर्षी 10% जर 1,21,000 कर काढले तर किती आहे 12,150. म्हणून आन्सर किती येईल इथे 12,150 याचा करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट 18 बघा काय म्हटलंय, मशीन कॉस्ट इज ₹90,000, कॅपिटलाइज एक्सपेन्सेस ₹10,000, रिड्युसिबल व्हॅल्यू ₹20,000, लाईफ 8 इयर्स. ठीक आहे, डेप्रिसिएशन अंडर SLM मेथड ठीक आहे इज बघा काय म्हटलेलं आहे, मशीनची किंमत 90,000, भांडवली खर्च 10,000, उरलेली किंमत 20,000 आणि आयुष्य 8,000 दिलेले आहे वर्ष. ठीक आहे, सरळ रेषा पद्धतीने घसारा किती असेल. ठीक आहे, तर बघा गिवन व्हॅल्यू दिलेली आपल्याला, मशीन कॉस्ट दिलेली आहे 90,000, कॅपिटलाइज एक्सपेन्सेस दिले आहे 10,000, रिड्युसिबल व्हॅल्यू दिलेली आहे 20,000 आणि युजफुल लाईफ दिलेली आहे आपल्याला 8 इयर्स. तर बघा SLM डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला आहे कॉस्ट प्लस कॅपिटलाइज एक्सपेन्सेस मायनस रिड्युसिबल व्हॅल्यू डिवाइड बाय युजफुल लाईफ. तर बघा काय दिलेलं आपल्याला, कॉस्ट दिलेली आहे 90,000, कॅपिटलाइज एक्सपेन्सेस 10,000 आणि रिड्युसिबल व्हॅल्यू 20,000 आणि युजफुल लाईफ 8. ठीक आहे, तर 80,000 डिवाइड बाय 8 म्हणजे 10,000. तर करेक्ट आन्सर किती येईल याचा 10,000. नेक्स्ट 20 कॅपिटल ऑन 1/1/2023 is 24,000, capital on 31st/12/2023 12,000, profit equals to 6,000, fresh capital equals to 1,200. what are the drawings. बघा 1/1/2023 रोजी भांडवल 24,000 आणि 31/12/2023 रोजी भांडवल 12,000, नफा 6,000, नवीन भांडवल 1,200, काढलेला रक्कम किती मीन्स ड्रॉइंग व्हॅल्यू किती. ठीक आहे, तर बघा गिवन काय दिलेलं आपल्याला, ओपनिंग कॅपिटल दिलं आहे 24,000, क्लोजिंग कॅपिटल दिलं आहे 12,000, प्रॉफिट दिलेला आहे 6,000 आणि फ्रेश कॅपिटल दिलं आहे 1,200. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे ड्रॉइंगचा बघा, ओपनिंग कॅपिटल प्लस प्रॉफिट प्लस फ्रेश कॅपिटल मायनस क्लोजिंग कॅपिटल. तर बघा कॅल्क्युलेशन्स काय होईल, ओपनिंग कॅपिटल 24,000, प्रॉफिट 6,000 प्लस 1,200 फ्रेश कॅपिटल आणि मायनस 12,000 क्लोजिंग कॅपिटल.
तर 31,200 मायनस 12 तर किती आलं 19,200 19,200 काय याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप नाही करायचा, कारण की खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज राहणार आहे याच्यानंतरचे 5 सुद्धा. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. नेक्स्ट 20. Goods purchased for ₹60,000 and cash paid ₹45,000 after 9,000 discount. What is the trade discount percent? बघा, माल 60,000 मध्ये खरेदी केला, 9,000 सवलत मिळाल्यानंतर रोख 45,000 दिली, व्यापार सवलत पर्सेंट किती आहे? ठीक आहे. बघा काय म्हटलंय, गिवन काय दिलेलं आहे, लिस्ट प्राइस दिलेली आहे 60,000 म्हणजे मूळ किंमत, कॅश पेड रोख रक्कम दिलेली आहे 45,000 आणि डिस्काउंट म्हणजे सवलत दिलेला आहे 9,000. तर ट्रेड डिस्काउंट पर्सेंटचा फॉर्म्युला काय, डिस्काउंट मायनस डिस्काउंट डिवाइड बाय लिस्ट प्राइस इंटू 100. व्यापार सवलत पर्सेंट म्हणजे सवलत डिवाइड भागीला मूळ किंमत डिवाइड बाय इंटू 100. ठीक आहे. तर बघा 6,000 डिस्काउंट डिवाइड बाय 60,000 इंटू 100 म्हणजे 10 डिवाइड बाय 100 म्हणजे किती आलं इथे 10%. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 10%. ठीक आहे. नेक्स्ट 21. बघा काय म्हटलंय, A and B purchase a piece of land for ₹30,000 and sold it for ₹60,000 in 2022. Originally A contributed 12,000 and B 18,000. The profit on venture will be. ठीक आहे. आता हे आपण मागे पण बघितलं आहे, हे तुम्हाला काढता येणार असं मला वाटते. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, ए आणि बी यांनी 30,000 मध्ये जमीन खरेदी केली आणि 2022 मध्ये ती 60,000 मध्ये विकली. सुरुवातीला ए ने 12,000 आणि बी ने 18,000 दिले, तर त्या उद्योगातील नफा किती? ठीक आहे. तर बघा परचेस प्राइस 30,000, सेलिंग प्राइस 60,000, ए चं कंट्रीब्युशन 12,000 आणि बी चं कंट्रीब्युशन 18,000. बरोबर आहे. हे व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. तर बघा फॉर्म्युला काय आहे प्रॉफिटचा, सेलिंग प्राइस मायनस परचेस प्राइस. तर बघा 60,000 मायनस 30,000 तर किती आलं सिंपल 30,000. तर करेक्ट आन्सर किती येईल 30,000. नेक्स्ट 22. बघा काय म्हटलंय, ए अँड बी शेअर्स प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ 3:2. A purchase good worth ₹2 lakh, B sell 95% for 2,50,000. A gets 1% commission on purchase and B gets 5% on sale. Draw a bill ₹B for 80% of cost and get it discounted ₹1,50,000. What is A profit share? ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, ए आणि बी नफा तोटा 3:2 या प्रमाणात वाटतात. ए ने 2 लाख किमतीचे माल खरेदी केले, बी ने त्यापैकी 95% माल 2.5 लाखाला मध्ये विकला. ए ला खरेदीवर 1% कमिशन आणि बी ला 5% कमिशन मिळतो. ए ने बी कडे बिल काढले जे एकूण खर्चाचा 80% इतके आहे आणि ते 1.5 लाख वर डिस्काउंट केले, तर ए चा नफा किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन वाटत असेल तुम्हाला सेम, पण तो क्वेश्चन आहे डिफरंट. बघा काय म्हटलेले आहे, गिवन परचेस बाय ए किती आहे 2 लाख, सेल बाय बी 2,50,000 म्हणजे किती सोल्ड केलेला 95%. ए चं कमिशन परचेस वर 1% म्हणजे 2 लाखावर झाले 2,000. बी चं कमिशन सेल वर 5% म्हणजे 2,50,000वर 5% म्हणजे 12,500. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे ए आणि बी चा 3:2. बिल ड्रॉन बाय ए ऑन बी आहे 80% ऑफ कॉस्ट म्हणजे किती झालं ते 1,60,000. डिस्काउंट ऑन बिल रिसिप्ट किती झाला 1,50,000. तर लॉस कितीचा झाला बी वर, सिंपल सी गोष्ट आहे 10,000चा. तर बघा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे सेल मायनस कॉस्ट, तर 2,50,000 मायनस 2 लाख म्हणजे 50,000चा काय झाला ग्रॉस प्रॉफिट झाला. आता कमिशन जे आहे ते कसं आहे, ऍडजस्टमेंट प्रॉफिट किती आहे 50,000 प्लस 2 म्हणजे कमिशन, ए चं कमिशन मायनस बी चं कमिशन. तर कमिशन ऍडजस्टमेंट किती झालं पूर्ण 39,500. ठीक आहे. आता ऍडजस्टमेंट ऑफ बिल ऑफ लॉस, लॉस कितीचा झालेला आहे 10,000चा ए चा लॉस झाला, इथे आपल्याला कळलं आहे 80% 160 पाहिजे होते पण 150 झाले आहे म्हणजे 10%चा लॉस म्हणजे 39,500 मायनस 10,000 म्हणजे 29,500. आता 29,500 आणि ए चा शेअर किती आहे 3/5चा,
तर 29,500 इंटू 3/5 केले तर 17,700 मीन्स 17,700 काय येईल याचा करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट 23rd बघा काय म्हटलेले आहे, एक्स ड्रॉ अ बिल ऑन वाय. ठीक आहे. वाय फॉर रुपीज 1,80,000 फॉर म्युच्युअल अकोमोडेशन इन द रेशियो 2:1. X get it discounted for rupees 1,69,200 and remit 1/3 of proceed to Y. How much should X remit to Y at maturity to enable Y to honors the bill? बघा काय नाही म्हटलंय, X ने Y साठी परस्पर सोयीसाठी 1,80,000चा हुंडी पत्र तयार केले, ज्या कराराचा अनुपात 2:1 आहे. X ने ते 1,69,200 ला डिस्काउंट करून त्यापैकी 1/3 भाग हा Y ला पाठवला. परिपक्वतेच्या वेळी Y ने हुंडी अदा करण्यासाठी X ने किती रक्कम Y ला पाठवावी. तर बघा काय दिलेलं आहे, गिवन व्हॅल्यू काय आहे, बिल अमाऊंट आहे किती आहे 1,80,000, डिस्काउंटेड अमाऊंट किती आहे 1,69,200, रेशिओ ऑफ X अँड Y 2:1, रिमिट्स टू वाय 1/3 पार्ट म्हणजे 1,69,200 चा 1/3 म्हणजे 56,400 आणि वाय शेअर्स इन बिल 1/3 मीन्स 1,80,000 वर 1/3 पार्ट म्हणजे 60,000. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय, अमाऊंट टू रिमिटचा बिल अमाऊंट मायनस वाय शेअर म्हणजे किती झालं 1,80,000 मायनस 60 म्हणजे 1,20,000. अमाऊंट टू रिमिट किती करावी लागेल त्याला 1,20,000. नेक्स्ट 24. On 1st April, Mr. A sold good for rupees 10,000 to B and drew a bill for 3 months. Mr. A discounted the bill with the bank at 50%. Amount of discount will be. बघा काय म्हटलं आहे, 1 एप्रिल रोजी श्री A यांनी 10,000ची मालमत्ता B ला विकली आणि 3 महिन्याच्या हुंडीपत्र तयार केला. A यांनी बँकेत 15% दराने ही हुंडी डिस्काउंट केली, सूट रक्कम किती असेल. ठीक आहे. तर बघा काय दिलेलं आहे, गिवन व्हॅल्यू बिल अमाऊंट दिलेली आहे 10,000, डिस्काउंट रेट दिलेला आहे 15% आणि टाइम दिलेला आहे 3 months. ठीक आहे, 1 इयरचा थर्ड. तर बघा डिस्काउंटचा फॉर्म्युला काय, बिल अमाऊंट इंटू रेट इंटू टाइम डिवाइड बाय 100. तर 10,000 इंटू 15 इंटू 3 डिवाइड बाय 100 इंटू 12 म्हणजे मंथ आणि डिवाइड बाय 100% साठी. तर 4,500 डिवाइड बाय 10 म्हणजे 375. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 375. ठीक आहे. नेक्स्ट 25. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसाच सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण अकाउंट्सच्या मराठीच्या मॉक पेपरच्या PDF हव्या असतील ते व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. ती PDF जी आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी. बघा काय म्हटलंय 25. As on 31st March 2023, debtors and additional bad debts are 8 lakh and 10,000 respectively. If the provision for bad debt is made at 5% on debtors, then amount of such provision will be. बघा 31 मार्च 2023 रोजी देयकदार रक्कम 8 लाख आणि अतिरिक्त खराब कर्ज 10,000 आहे. देयकांवर 8% खराब कर्जाचा प्रावधान केल्यास प्रावधानाची रक्कम किती होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट. तर बघा गिवन व्हॅल्यू काय दिलेली आहे, डेटर्स दिलेला आहे 8 लाख, ऍडिशनल बॅड डेट्स दिलेला आहे 10,000 आणि प्रोव्हिजन रेट किती आहे 5%. तर फॉर्म्युला काय आहे प्रोव्हिजन फॉर बॅड डेटचा, डेटर्स मायनस ऍडिशनल बॅड डेट्स इंटू प्रोव्हिजन रेट मीन्स 8 लाख मायनस 10,000 इंटू 5% म्हणजे 7,90,000 इंटू 5 डिवाइड बाय 100 म्हणजे 39,500. तर 39,500 काय आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे. जर तुम्हाला असेच प्रॅक्टिस सेट हवे असतील तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायचा आहे. मीन्स नेक्स्ट जो पेपर सेट 2 राहणार आहे असाच 25 क्वेश्चनचा तो पण मी लवकरात लवकर तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तसंच बघा सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट PDF पाहिजे असेल किंवा ज्यांना कंबाईन PDF पाहिजे असेल त्या PDF सर्वच अवेलेबल आहे. मॉक टेस्टची सुद्धा PDF अवेलेबल आहे. करंट अफेअर्स जे पण बँकिंगचे एक्झाम्स देत असतील त्यांच्यासाठी पण आहे, स्टॅटिक बँकिंग आणि करंट अफेअर्स सुद्धा. आणि तसाच ऑल इन वन अकाउंट्स कोंबो मराठी व्याकरण आणि
मॉक टेस्ट पीडीएफ जे प्रॅक्टिस टाइम मॅनेजमेंट ज्यांना करायचं असेल ते मॉक टेस्ट पीडीएफ त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्याने तुमचे रिझनिंग, मॅथ्स, मराठी आणि अकाउंट्स हे सर्व टॉपिक्स कव्हर होतील. तसंच जे आहे कंबाईन पीडीएफ सुद्धा आहे, ती पण परचेस करू शकता. त्याच्यामध्ये सर्व टॉपिक्सचे एमसीक्यूज तुम्हाला कंबाईन इंग्लिश आणि मराठीमध्ये दिलेले आहे. तर ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.